नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आयुष्य जगत असताना बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्याला प्रचंड जीव लावतो, भरपूर, आणि कधीतरी एखादी गोष्ट होते आणि तो व्यक्ती म्हणतो की काय केलं तुम्ही यासाठी। असं बऱ्याचदा होत असतं आपल्यासोबत। करत असतो आपण एखाद्यावर प्रचंड प्रेम करत असतो, त्याला सगळ्या गोष्टी, त्याला टाईम देत असतो, त्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करत असतो, एक बॉन्डिंग आपण ठेवत असतो। पण तो व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला तोंडावर बोलतो ना की तू माझ्यासाठी काय केलंय, त्यावेळेस मग आपण हर्ट होतो भरपूर। आणि असं होणं साहजिक आहे, कारण आपण त्याला प्रचंड जीव लावलेला असतो। आणि ही जी चूक आहे ना, ही प्रत्येकाकडून होत असते, प्रत्येकाकडून। कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपल्याला इतका प्रचंड राग येतो ना, आणि त्या रागाच्या भरात आणि त्या इमोशन्सच्या भरामध्ये आपण समोरच्याला असं काही बोलून जातो ना, परत आपल्यालाच गिल्ट व्हायला लागतं, यार मी काय बोललो। समोरचा व्यक्ती आपल्याला बोलल्यानंतर आपल्याला रिअलाइज होतं की समोरचा व्यक्ती चुकीचं बोललाय। पण ज्यावेळेस आपण त्या फेजमध्ये असतो ना, आपण समोरच्याला बोलतो ना, आपल्याला ते दिसत नाही की आपण समोरच्याला चुकीचं बोलतोय। समोरच्या व्यक्तीनं आपल्यासाठी 100 जरी चांगली कामं केलेली असते आणि एक जरी काम नसल्यानं केलं, आपण लगेच बोलून टाकतो। अशी लोक भरपूर बघितलीत मी, म्हणून बोलतोय लगेच। काय केले तू माझ्यासाठी, तुझा स्वभावच असा आहे, तू मुद्दाम असं करतोय, तू जाणीवपूर्वक असं करतोय। इन जनरली आपण आयुष्यामध्ये आपल्या पॅरेंट्सना पण ह्या गोष्टी सतत बोलत असतो की तुम्ही माझ्यासाठी काय केलंय। बघा, त्याच्या वडिलांनी त्यासाठी किती गोष्टी केल्या, त्यांनी किती काय काय केलेलं आहे, तुम्ही माझ्यासाठी काय केले। मग ज्यावेळेस आपण बोलत असतो ना, त्यावेळेस आपल्याला काय वाटत नाही, आपण सहज बोलून जातो। पण त्या व्यक्तीला त्या गोष्टी किती लागतात ना, ते आपल्याला कोणीतरी बोलल्यानंतर कळत असतं। त्यामुळे आयुष्यामध्ये असं कधी कुणाला बोलताना प्रचंड सावध राहायचं। ज्या दिवशी आपल्याला कधी राग येईल, कधी आपण डिप्रेस असू, कधी नाराज असू, कधी जास्त प्रचंड राग येईल ना, त्या दिवशी जास्तीत जास्त कमी लोकांसोबत संपर्क ठेवायचा। त्या दिवशी कोणाला भेटायचंच नाही, शांत बसायचं, एखाद्या ठिकाणी निघून जायचं, कुठंतरी आपला अँगर काढून टाकायचा। पण लोकांना नाही बोलायचं त्या दिवशी। तर आपण बोलता बोलता असं काहीतरी बोलून गेलो ना, मग जे आपलं चांगलं जे रिलेशन असतं ना, ते पण कधी कधी ब्रेक होऊ शकतं। कारण समोरच्याला लागतं ते भरपूर बोलल्यानं, कारण समोरचा आपल्यावर ॲक्च्युअलमध्ये जेन्युइनली प्रेम करत असतो। जर त्याला आपण म्हटलं ना तू माझ्यासाठी काय केलंय, प्रचंड लागतं त्याला, इतकं त्यानं प्रेम लावलेलं असतं। आणि अचानक त्याला कळतं की आपण एवढं करून सुद्धा शेवटी तो वागायचं तोच वागला। आणि असं बऱ्याचदा होत असतं आयुष्यामध्ये। बऱ्याचदा काही लोक असं म्हणत असतात की ही दोन व्यक्ती सोडलं तर माझ्या आयुष्यामध्ये कोणच नाही, किंवा बऱ्याचदा असंही म्हणतात की माझं या जगामध्ये कोणच नाही, सगळी माझा फायदा उचलते ती, सगळी फक्त कामापुरतं गोड बोलते ती। असं नसतं, कारण ह्या पूर्ण जगामध्ये आपण जोडलेलोच असतो खूप कमी लोकांसोबत। आपले थोडेसे रिलेटिव्स असतील, थोडे बहुत फ्रेंड्स असतील, आणि त्यांच्यामध्ये जर आपण असं एखादं स्टेटमेंट पास करत असेल ना, तर ती आपली सर्वात मोठी चूक आहे। आपल्याला असं बोलायला नाही पाहिजे, कधीच नाही। ह्या चुका प्रत्येकजण करत असतो, प्रत्येकजण, म्हणून बोलतोय। पण हे असं होण्यापाठीमागचं एक सगळ्यात मोठं रिझन आहे, ते म्हणजे आपण समोरच्याकडून भरपूर एक्सपेक्टेशन्स करतो, भरपूर एक्सपेक्टेशन्स करतो। आणि समोरच्यानं आपली एखादी जरी अपेक्षा पूर्ण नाही केली ना, मग आपल्याला वाईट वाटतं। मग त्या एका गोष्टीमुळे आपण त्याला भरपूर जज करतो, तो तर असाच आहे। पण हे चुकीचं आहे आयुष्यामध्ये। आयुष्यामध्ये कधीच कोणाकडून कुठलीच अपेक्षा नाही ठेवायची, कोणाकडूनच। समोरचा व्यक्ती त्याच्या नैसर्गिक स्वभावानुसार जेवढं देईल ना, जेवढं त्याला जमतं, ज्या पद्धतीनं तो एक्सप्रेस करतो, ज्या पद्धतीनं तो देतो ना, त्या पद्धतीनं आपण घ्यायचं असतं। त्याच्याकडून फालतू अपेक्षा नाही ठेवायच्या। जर आपण त्याच्याकडून प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या तर आपल्याला डिसअपॉइंट होण्यापासून, दुःखी होण्यापासून कोणीच नाही वाचवू शकत। आणि कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण दुःखी असतो ना, त्यावेळेस बाकीचे लोक पण आपल्याकडे कधीच येत नसतात। कारण ह्या जगामध्ये दुःख ऑलरेडी जास्त आहे, आणि कोणाला दुःखी माणसासोबत जाऊन जॉईन व्हायला नको वाटतं। त्यावेळेस मग जो व्यक्ती दुःखी असतो त्याला आणखी प्रचंड राग येतो, सगळी दुनियाचा अशी। जर आपण आनंदी राहिलो ना, सगळे आपल्या जवळ राहतात, सगळे। पण सतत आपण जर कोणाकडून काही ना काय मागत असू, सतत लोकांना म्हणत असतो की नाही तू माझ्यासाठी काय केलंय, तू आलाच नाही, तू गेलाच नाही, तू असंच केलं, तू तसंच केलं, मग लोक हळूहळू आपल्यापासून लांब राहतात। लोकांना एकदम फ्री सोडायचं। जेवढं आपण मोकळं सोडू ना, तेवढी जास्त लोक आपल्या जवळ येत असतात, आपल्यावर तेवढं जास्त प्रेम करत असतात। पण आपण त्यांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी जेवढं बांधून ठेवतो ना, तू आलाच नाही, तू माझं नावच घेतलं नाही, तू थांबलाच नाही, तू मला हातच केला नाही, या जगात फक्त माझा तेवढा एकच बेस्ट फ्रेंड आहे, असं जर सांगितलं ना, मग समोरचा व्यक्ती परत जास्त आपल्या जवळ नाही येत, कधीच नाही। मग समोरचा व्यक्ती कधीही देत असताना विचार करतो की ह्याला दिलेल्याची व्हॅल्यू नाही आहे, कारण देऊन उपयोगच होणार नाही, तो एक ना एक दिवस पलटणार आहे। त्यामुळे मग परत आपल्याला जे खरं ॲक्च्युअलमध्ये जे प्रेम असतं ना, ते भेटत नाही। लोक आपल्यापासून एक डिस्टन्स ठेवून वागत असतात। त्यामुळे आयुष्यात ज्यावेळेस पण आपण दुःखी असू, किंवा कधी आपल्यासोबत एखादी गोष्ट चुकीची घडलेली असो, त्यावेळेस कधी कोणाला बोलायचं नाही,
निगेटिव्ह तर अजिबातच नाही. जर असं केलं तर आपणच अडकून बसतो. आणि ती म्हण आहे, सुखामध्ये सगळे येत असतात, दुःखामध्ये कोणीच येत नाही. आपला स्वभाव फटकळ असला पाहिजे. बोलायची पण एक वेळ असते, अवेळी नाही बोलायचं. बोलताना जर आपली वेळ चुकली ना, नातं तुटलं. हे कायम लक्षात ठेवायचं. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.